फक्त मराठी। त्याचं काही नाही, सगळा वाडा वेड्यात काढतो हो त्याला. पण बिचारा तोच धावतोय धावतोय ना ग. काय हो? तुला मेलीला काही चांगलं सांगितलं तर ऐकायला जायचं नाही. सज्जन भाऊ विषयी काहीतरी बोलत की काय? हो, त्याच्याबद्दलच बोलते हो. आता सगळी धावपळ तोच करतोय ना, वाड्यातल्या लोकांच्या कानावर घाल. माझं पोरग वाड्यासाठी राब राब राबतोय. सांग हो सगळ्यांना, त्यांना ही कळू दे. होय तर. वासुदेव दादानं सगळ्या गावाच्या समक्ष या बाब्याला बदलले. शिवाय त्या हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयने सुद्धा दादाच्या विरुद्ध साक्ष दिलेली आहे की त्यानं बाब्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. दादाची चप्पल तिथे सापडली आहे, पण तरी सुद्धा हे काही ठोस पुरावे नाही. दादाचा खून कोण करेल, कशाला करेल? पण ज्याला कोणी हे केलंय ना, त्याने अगदी अक्कल हुशारीनं वेल प्लॅन केलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी खून केला ना, त्यांनी मागे पुरावा काहीच ठेवलेला नाही. पण जो पुरावा ठेवलाय तो दिशाभूल करणार आहे. पण हे कोणीही केलं असेल, बाब्याचा कोणी शत्रू आहे या गावात? त्या बाब्याचा शत्रू कोण असणार? सतत तो पिऊन पिंटाक असतो, त्याच्या नादी कोण लागणार आहे? पण मग वासुदेव दादाची चप्पल तिथे कशी काय पोहोचली? मला काय वाटतं, वासुदेव मामाला अडकवण्याचा कोणाचा तरी डाव असणार. करेक्ट. मला तर ना एखाद्या नाटकासारखंच वाटतंय. म्हणजे ह्याच्यावर नाही का असं मस्त असं एक नाटक तयार होईल, सस्पेन्स नाटक. तो नव्हेच. सज्जन, वासुदेव दादा तिथे अडचणीत सापडलाय, तुला नाटक सुचतंय? नाही, तसं नाही मामा, मी रागावू नकोस काय ना. पण मला एक कळत नाही, सगळंच कसं एकदम असं गुपित काय. सज्जन, एक काम कर, गावात फिरताना गावात काय कुचबुच चालली का, इथे कान काय वेगळ्या घटना घडतायत का, बारकाईने लक्ष दे. त्या खुन्यापर्यंत पोहोचायचं आपण. मामा, मी लागतोच कामाला. गावात कोणाला खबरच लागणार नाही की मी खबर काढतोय ते. गुड गुड. पण मी काय म्हणतो, समजा गावातल्या कुणावर संशय घ्यायचा म्हटला तर माझ्या पुढे फक्त एकच नाव आहे, व्यंकटेश. बरोबर मामा, व्यंकटेश आणि तलाठी.